माझी मुलगी ऋतुजा ठाकरे शिवाजी शाळेत शिक्षण घेत आहे. 1 ते 7 पर्यंत संपूर्ण फी मी भरलेली आहे. तरी पण आरटीई मध्ये आहे म्हणून मला शाळेने कसलीही माहिती दिली नाही. व अभय भाऊ मुनोत यांनी मला आरटीई मध्ये म्हणून असं कळवलं. आजपर्यंत माझे 1 ते 7 पर्यंत 60,000 रुपये दिले शाळेला, मी शुल्क भरलं. त्याच्यानंतर मला शाळेने 20,000 परत केले आणि उर्वरित रक्कम देण्यास शाळा टाळाटाळ करीत आहे. नाही दिली. पैसे भरत आता मागितले का तुम्ही? मग 20,000 रुपये मला दिले शाळेनं. वरचे पैसे नाही दिले. 40,000 रुपये टाळाटाळ करीत आहे. ऑगस्ट 2018 मध्ये शिवाजी इंग्लिश मीडियम शाळेच्या आरटी घोटाळ्याबाबत सर्व पुराव्यानिशी मी पंचायत समितीला व जिल्हा परिषदला तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने गट शिक्षण अधिकारी यांनी 4दा शिवाजी शाळेमध्ये येऊन चौकशी केली. त्रिस्तरीय समितीद्वारा सुद्धा चौकशी झालेली आहे. सदर चौकशी अहवालात शाळेने सतत 7 वर्ष मुलांकडून फीस घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. काही पालकांच्या बनावट सह्या करून शाळेने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा चौकशीमध्ये नमूद आहे. गट शिक्षण अधिकारी आनंद धोरे यांनी आरटीई ॲक्ट 2009 12(3) कलमान्वये सदर शाळेची मान्यता रद्द करून कठोर कारवाई करावी असे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागास कळविले. परंतु प्राथमिक शिक्षण अधिकारी लोखंडे हे कुठलीही कारवाई करत नाही. सदरचा अहवाल हा त्यांनी दडपून ठेवला होता. मी वारंवार त्यांना विनंती केली की आपण शाळेवर कारवाई का करत नाही, तर तेव्हा त्यांनी स्वतःची पीठ थोपटून आपल्या जिल्ह्यात 11 बोगस शाळा आहे, पालघर जिल्ह्यात तर 300 बोगस शाळा आहेत, चंद्रपूर जिल्ह्यात 2500 शाळा आहेत, आम्ही कुणाकुणावर कारवाई करणार अशी आमच्यासोबत हुज्जत घातली. त्याबाबत मी सर्व त्यांना मला लेखी देण्यास कळविले, परंतु त्यांनी लेखी देण्यास नकार दिला. स्वतः शिक्षण अधिकारीच या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा माझा आरोप आहे. म्हणून मी शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करावी अशी मागणी केली आहे. या मागणीमुळे परत शिक्षणाधिकारी यांनी 14 तारखेला त्रिस्तरीय समिती नेऊन शिवाजी शाळेची चौकशी करण्याचा आदेश केलेला आहे. ही चौकशी म्हणजे निवड एक दाखविण्यासाठी फार्स आहे. जी चौकशी पंचायत समितीने केली त्यानुसारच शाळेवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.